नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर चला, आज मी बनवणार आहे भाकरवडी। 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, छोटी वाटी बेसन, ओवा, पुरतं मीठ, थोडंसं तेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करायचं। असा हाताला चिटकेपर्यंत, असं मऊ चिटकेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं। घट्ट असं चुरून घ्यायचं मळून। तेलाचा हात लावून घ्यायचा याला चांगला। 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं। 10 मिनिटानंतर अशा लाट्या करून घ्यायच्या। कोथिंबीर, धने, तीळ आणि मिरे भाजून घेतलं। खोबरखीस व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। बारीक वाटून घेतलं। चटणी, चवीपुरतं मीठ, आमचूर मसाला, भाकरवडी मसाला तयार झाला आहे। टाकायचे थोडे चिचेची चटणी, पोळी लाटून घ्यायची। अशी पोळी लाट, वरतून चिचेची चटणी लावून घ्यायची थोडी थोडी। हे भाकरवडी मसाला टाकायचा। त्याचा रोल बनवून घ्यायचा असा। असं व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा। असं कापून घ्यायचं, बारीक चकत्या पाडून घ्यायच्या। अशा चपट्या करून घ्यायच्या। अशा बनवून घ्यायच्या। ही भाकरवडी बनवून घेतली। लहान गॅसवर तळून घ्यायची भाकरवडी। धीमी आचेवर मस्त असे खसखसीत भाजून घ्यायचे। लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। हे तुम्ही महिनाभर डब्यामध्ये ठेवू पण शकता, प्रवासाला पण बनवून नेऊ शकता। व्यवस्थित भाजून घ्यायचं। भाकरवडी चिचेच्या चटणीसोबत खूप छान लागते। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।